नमस्कार, माझ्या व्हिडिओमध्ये तुमचं सगळ्यांचं खूप खूप स्वागत। श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ या गोड शब्दांनी आपण आपल्या व्हिडिओची सुरुवात करत आहोत। तुम्ही सर्वांनी टायटल बघितलेले असेल। आज आपण कशाबद्दल बोलणार आहे, अत्यंत महत्त्वाची माहिती मी तुमच्यासाठी घेऊन आलेली आहे, त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा। सगळ्यात पहिले तर सगळ्यांच्या घरामध्ये होणाऱ्या या कोणत्या 5 चुका आहेत ज्या आपण टाळल्याने अनेक बिमाऱ्या ज्या आहेत त्या होत नसतात, तर त्या कोणत्या आहेत ते चला सगळ्यात पहिले जाणून घेऊया। सगळ्यात पहिले चूक म्हणजे आपण सगळेजण करत असतो ती म्हणजे कोणती, तर चपाती किंवा भाकर जे आहे ते आपण डायरेक्ट जे आहे गॅसवर भाजतो बघा। गॅसचा फ्लेम जे आहे तो हाय करतो आणि त्यावर तो भाजत असतो। गॅसमध्ये जे आहे असं केमिकल असते त्याचं नाव काय आहे, तर त्याचं नाव आहे ॲग्रोमाइंडर। ॲग्रेलामाइड जर मोठ्या प्रमाणात आपल्या शरीरात गेलं तर हळूहळू त्याचं काम सुरू करतो व अनेक आजारांना आमंत्रण देत असतो। त्याच्यामुळे चुकूनही तुम्ही ही गोष्ट करू नका। तुम्ही चपाती किंवा भाकर भाजत असाल तर गॅसचा फ्लेम हाय करून भाजू नका किंवा तुम्ही तशी भाजूच नका। तुम्ही डायरेक्ट तव्यावर छान शेकून त्याला भाजवा, त्याने खूप चांगल्या पद्धतीने आपल्या शरीरासाठी फायदा होईल। दुसरी चूक कोणती आहे, तर दुसरी चूक म्हणजे तेल। बघा, तेल सगळ्यांच्या घरामध्ये असते आणि आपल्या जेवणासाठी अत्यंत महत्त्वाचा घटक हा तेल आहे। पण तेल जे आहे ते आपण तळण्यासाठी जर सारखं वापरत असेल, म्हणजेच की आपण पहिल्या दिवशी सुद्धा तेल तळण्यासाठी वापरलं, दुसऱ्या दिवशी तेच तेल आपण परत तळण्यासाठी वापरलं किंवा कोणताही पदार्थासाठी ते सारखं तेल आपण तापवलं तर त्यातील पोषण तत्व नष्ट होतात आणि अनेक बॅड जे पोषण तत्व असतात ते तिथे निर्माण होतात व आपल्या हळूहळू ते जेवणामध्ये जाऊन आपल्या पोटामध्ये अनेक आजार निर्माण करू शकतात। ही दुसरी चूक आहे। तर तुम्हाला काय करायचं आहे, तेल जे आहे ते तुम्हाला अत्यंत शुद्ध वापरायचं आहे। म्हणजेच की बघा, तेल तुम्हाला जेवढं लागते तेवढंच घ्या, जेणेकरून ते उरणार नाही आणि उरलेलं तेल जर असेल तर ते अर्थातच आपण फेकून देऊ शकत नाही, कारण तेलाचे भाव अत्यंत महाग आहे तेल, त्याच्यामुळे आपण ते फेकून सुद्धा देऊ शकत नाही। तर तुम्हाला काय करायचं आहे, जेवढं लागेल तेवढं तेल घ्या। उरलेलं तेल जे असेल ते गरम सारखं करू नका, ते चपातीला वापरा, त्याचा तुम्हाला खूप चांगल्या पद्धतीने फायदा होईल। त्याचबरोबर तिसरी चूक कोणती आहे, तर तिसरी चूक म्हणजे तुम्हाला जेव्हा तुम्ही कडधान्य असतील किंवा कोणत्याही एखाद्या डाळी असतील तर आपण मार्केटमधून तसेच आणतो आणि लगेच काही घरात असं बघितलं जाते की ते डायरेक्ट कुकरमध्ये टाकून त्याची भाजी केली जाते किंवा भात केला जातो। तांदूळ असतील तर ते स्वच्छ धुणं तेवढंच महत्त्वाचं आहे, कारण त्याला लागलेले अनेक कीटकनाशकचा खूप मोठ्या प्रमाणात त्याच्यावर प्रभाव असतो, त्याच्यामुळे ते धुवून घेणं तेवढंच महत्त्वाचं आहे। त्याचबरोबर ते जे आहे आपण दुकानातून जेव्हा आणत असतो तेव्हा ते उघडे ठेवले जातात, त्यावर धूळ सुद्धा बसते, त्याच्यामुळे ते धुवून घेणं तेवढंच आवश्यक आहे। बघा, कडधान्यामध्ये अनेक पोषण तत्व असतात, त्यामध्ये फॅटी ॲसिड असते जे आपल्या शरीरात जाऊन झिंक, आयरन, कॅल्शियम हे सगळ्या गोष्टी ज्या आहे आपलं शरीर त्यातून शोषून घेत असतं। जर आपण ते व्यवस्थित धुतलं नाही तर अर्थातच त्याचा कोणताही फायदा आपल्या शरीरासाठी होत नाही व ती व्यवस्थित आपल्या शरीराला पोषण देऊ शकत नाही। त्यामुळे कोणतंही कडधान्य असो किंवा कोणतंही भाज्या असो, डाळी असतील, ते व्यवस्थित धुणं तेवढंच महत्त्वाचं आहे। तर चौथी चूक जी आहे ती आहे फळभाज्या किंवा अशा काही भाज्या आहेत ज्या आपण सोलून खात असतो, त्याची साल काढून खात असतो, तर हे फार चुकीचं आहे। बघा, जेव्हा आपण गाजर, काकडी किंवा मग आलू जे असते ते बटाटे असतात त्याची काही लोक करतात सालं काढतात आणि नंतर त्याचं भाजीसाठी उपयोग करतात किंवा मग खाण्यासाठी करतात। गाजर अत्यंत महत्त्वाचं आपल्या शरीरासाठी आहे, त्यामध्ये अत्यंत पोषण घटक असतात, ज्यामध्ये फायबर असतं मोठ्या प्रमाणात, बी कॅरोटीन मोठ्या प्रमाणात असतं, जे आपल्या डोळ्यांसाठी साठी खूप महत्त्वाचं आहे। त्याचबरोबर बटाट्यामध्ये जे आहे, आलूमध्ये जे आहे पोटॅशियम असतं, फायबर असतं, खूप चांगल्या पद्धतीने अन्न पचवण्याचं काम हे पोषण घटक किंवा हे जे साली आहे ते करत असतात। काकडी सुद्धा व्हिटॅमिन सी ने भरलेली असते, आपल्या शरीरासाठी अत्यंत महत्त्वाचं पोषण काकडी सुद्धा देत असते। त्याच्यामुळे त्याची सालं न काढता ते तसंच खाल्लं तर आपल्या शरीरासाठी पाचनक्रिया सुद्धा सुधारते आणि खूप चांगल्या पद्धतीने आपल्या शरीरासाठी पचवण्याचं काम होत असतं। त्याच्यामुळे सालं न काढता आपण ते तसेच खाल्ले पाहिजे। त्याचबरोबर पाचवी चूक अशी असते की पाचवी चूक म्हणजे आपण जेवण झाल्यानंतर चहा पितो। बरेचसे लोक जे आहे त्यांना माहीत सुद्धा नाहीये, ते काय करतात, जेवण झाल्यानंतर चहा पितात। चहा पिल्यानंतर काय होतं की जर आपण अत्यंत पोषण घटकाचं अन्न खाल्लेलं असेल की ज्यामध्ये पालक असेल, बघा पालकमध्ये मोठ्या प्रमाणात आयरन असतं, आणि जर आपण लगेच चहा घेतला तर काय होतं की
आपल्या शरीरातलं आयरन जे आहे ते आपल्या शरीराला पोहोचतच नाही, चहा नष्ट करून टाकतो आणि आपल्या शरीराला जे आपण पोषण घटक येत असतो ते जात नाही। त्याच्यामुळे चहा हे सुद्धा खूप चुकीची सवय जी आहे ती मानण्यात आलेली आहे। त्यामुळे आपण जेवण झाल्यानंतर लगेच चहा घ्यायचा नसतो, त्याने एक तर डायजेशन सुद्धा चांगलं होत नाही आणि पोषण तत्व सुद्धा नष्ट होतात। त्यामुळे ह्या चुका आवर्जून तुम्ही टाळा। आणि हा व्हिडिओ हा माझ्या चॅनलचा पहिलाच व्हिडिओ आहे। तुम्हाला जर आवडला असेल तर नक्कीच लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा व कमेंट करा। परत भेटूया अशा छोट्याशा व्हिडिओनी।